कोल्हापूर महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे एका वडिलांना आपल्या मुलीसह जीव गमवावा लागला। रंकाळा तलावा शेजारच्या खाणीला संरक्षक भिंत नसल्याने गाडीचा तोल सुटला आणि गाडी या खाणीमध्ये पडली। त्यामुळे राहुल जाधव यांच्यासह 3 वर्षांच्या शर्वरी जाधव या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला। त्यामुळे दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो। त्या कार्यालयाच्या दारात असताना हा गाडीवाला स्पीड ब्रेकरवरनं आला। स्पीड ब्रेकरवरनं गाडी उचलताना त्याने एकदम फास्ट आला। त्यानंतर एक होंडावाला आला होता समोरून। होंडावाला आल्यानंतर त्याने चुकवण्यासाठी हाय त्या स्पीडमधनं तो आला आणि सरळ खाणीमध्ये गेलेला आहे। कॉर्पोरेशननी अशा ज्या सर्वे करून अशा ज्या खणी आहेत त्यांना कंपाऊंड वॉल करून घ्यावं आणि त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावं। थोडी आम्हाला तर आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत असं वाटतंय। तातडीने मी बैठक घेणार आहे आणि प्रशासन आणि शासनाला त्याबद्दल सगळं सांगून त्या निधी आणून पाठपुरावा करून लवकरात लवकर जेवढे खणीला म्हणजे सुरक्षितता देता येतील तसे कंपाऊंड घालायचं प्रयत्न करणार, म्हणजे पाठपुरावा करणारच। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।